नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला माझ्याकडे असलेल्या शेवंतीच्या रोपाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. आणि आज मी तुम्हाला ही शेवंतीची फुलं दाखवत आहे आणि खूप सुंदर अशी फुलं ही उमललेली आहेत. पिवळी धम्मक आणि पिवळ्यामध्येच 2 शेड तयार झालेले आहेत. तर ही माझ्याकडे 4-5 वर्षापासूनची ही रोपं आहेत. प्रत्येक वर्षी उमलतात आणि डिसेंबरच्या दरम्यान उमलतात ही रोपं आणि खूप दिवस याची फुलं राहतात. तर मागे सुद्धा मी एक व्हिडिओ केलेला आहे, तो ह्या शेवंतीचा आहे आणि याची फुलं दिवाळीच्या अगोदरपासून उमलत होती आणि ती आता सुकलेली आहेत. तर याची आता नवीन तयार होत आहेत. पण हे रोप नंतर लावलेलं आहे आणि त्यामुळे याला उशिरा फुलं आलेली आहेत. पण दरवर्षी याला लवकरच फुलं येतात. आणि ही जी शेवंती आहे याला मात्र डिसेंबरच्या दरम्यान फुलं येतात आणि भरपूर 1-2 महिने तरी याची फुलं अजिबात सुकत नाहीत. तर ह्या दिवसात मावाची कीड भरपूर पडते आणि त्यामुळे याची खूप काळजी घ्यावी लागते. तर याच्यावर सुद्धा मावा पडलेला आहे, तुम्हाला हे दिसून येत असेल, काळा मावा आहे. तर मी सारखं त्याला पाणी असं प्रेशरनी मारत असते. आणि आता शक्य होत नाही सर्वच झाडांची काळजी घेणं, त्यामुळे काही झाडांना आता माझ्याकडे वेळ नसल्यामुळे लक्ष देणं तेवढं जमत नाहीये, कारण झाडं पण खूप झालेली आहेत आणि त्यामुळे एक फुलं उमलले की दुसरं उमलतं, पण त्याच्याबरोबर त्याची काळजी खूप घ्यावी लागते. खत पाणी सर्वच काळजी घ्यावी लागते आणि वेळेची खूप कमतरता होते. त्यामुळे शक्य होईल तेवढं मी रोज याच्यावरती पाणी मारत असते, म्हणजे पाण्यानेच त्याचा मावा धुवून काढत असते. तर ही सुंदर फुलं जी उमललेली आहे त्याचे खूप सुंदर कलर आहेत आणि गेल्या वर्षीचं सुद्धा तुम्ही याचे फोटो पाहू शकता, व्हिडिओ आहे. आणि खूप सुंदर असे फुलं उमलले होते. एकाच कुंडीमध्ये जवळजवळ 150-200 फुलं होते आणि ते सुद्धा मी अपलोड केले होते. तुम्ही हवं तर गेल्या वर्षीचं सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. आणि हे रोप भरपूर दिवस असल्यामुळे माझ्याकडे याची मी काळजी घेते, कारण याची जेव्हा फुलं गळून जातात तेव्हा मी याला काढून घेते. पूर्ण फुलं सुकले की काढून ठेवते आणि थोडंसं खत देते, पाणी देते आणि त्याला पुढच्या वर्षीसाठी त्याची रोपं तयार करून ठेवत असते. कारण पहिलं काय व्हायचं, मला माहित नव्हतं ना तेव्हा मी असं करायचे की फुलं सुकले तरी मला माहितीच नसायचं की काय करायचं असतं त्याचं. पण जेव्हा मी असं करायला लागले तेव्हा हे माझ्याकडे हे 5 वर्षापासून हे रोपं तयार झालेली आहेत. आणि त्याच्या अगोदरचे तसेच मुळ्या वगैरे सुटून कुंडी गच्च व्हायची आणि ते रोपं नंतर मरून जायचे, सर्वच रोपं मरून जायचे. पण आता अजिबात तसं होत नाही. हे खूप वर्षापासून माझ्याकडे रोपं आहेत आणि हे मला खूप छान वाटतं की हे रोपं माझ्याकडे आहेत म्हणून. तर याची काळजी मी काय काय घेते, तर मी दरवर्षी सांगतच असते मी याच्यासाठी काय काय करते ते. तर हे कटिंग पासून पण उगवलं जातं आणि याच्या बिया तयार करून सुद्धा उगवलं जातं. पण ते बिया तयार केल्यानंतर खूप दिवस लागतात फुलं वगैरे यायला आणि किती बिया ग्रो होतील त्याच्यावरती अवलंबून असतं. खूप बिया टाकल्या तरी एखादी दुसरी किंवा 4-5 बिया उगवून येतात. त्यामुळे शक्य होईल तेवढं कटिंग करूनच लावायची. फुलं असलेल्या फांदीला कटिंग करायची नाही. जी फांदी फुलं नाहीयेत, कळ्या नाहीत, अशी फांदीच तुम्ही कटिंगला वापरू शकता. आणि नर्सरीमध्ये याची भरपूर प्रमाणात रोपं असतात, वेगवेगळ्या कलरची, आकाराची, खूप सारे व्हरायटीची रोपं असतात. काही जाती ह्या वर्षभर फुलं देतात, तर काही जाती ह्या फक्त दिवाळीनंतर जो थंडीचा पिरियड चालू असतो त्याच्यामध्येच फुलं देतात. ह्यांना एक प्रकारचा विशिष्ट सुगंध सुद्धा असतो आणि याचे गजरे, हार, देवपूजेसाठी याचे फुलं वापरले जातात. तर हे दिवाळीला आपण सर्वांनी दसरा दिवाळीला ही अशी पिवळ्या कलरची फुलं पाहिलेली असतात.
व्हाईट कलरचे सुद्धा फुलं पाहिलेले असतात, तर ते माझ्याकडे आहेत, पण त्यांना फुलं नाहीयेत. जे मोठे फुलं असतात हे असे नसतात ते. आणि त्याचे छोटे रोपं आहेत, ते कुठल्या तरी दुसऱ्या कुंडीत लावलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवते आता. तर याची मी खत म्हणून याला मी किचनचं जो कचरा असतो निघालेला ओला कचरा, तो कुंडीमध्ये भरते आणि 1-2 दिवस त्याच्यावर माती टाकून ठेवते आणि त्यामध्ये नंतर मी रोप लावत असते. कोणतंही रोप मी तसंच लावते, गुलाबाचं असेल, कशाचं सुद्धा मी रोप तसंच लावत असते, जरबेऱ्याचं वगैरे कशाचं पण. आणि नंतर त्याचं चांगलं कुजून खत होतं आणि मग त्याला चांगले फुलं येतात. आणि एक माझ्याकडे शेणखत असतं, ते सुद्धा मी देत असते प्रत्येक वेळी शेणखत. तर काल सुद्धा मी याला सर्व रोपांना शेणखत टाकलेलं आहे. हे पहा, हे पहा, सुंदर असे गुलाब तयार झालेले आहेत. तर माझ्याकडे दुसरं कुठलंही खत मी वापरत नाहीये आणि हेच खत मला खूप छान रिझल्ट देऊन जातात. मी आता बरेच वर्ष हे गार्डनिंग करत असते आणि त्यामुळे मी हेच खत वापरते नेहमी. तर मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी याचे किचनमधील जो कचरा असतो तो प्रत्येक एका मोठ्या कुंडीमध्ये साठवते आणि त्यामध्ये नंतर मी माती टाकते आणि त्यामध्ये मी हे रोपं लावत असते. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमळाचे रोपं दाखवले, ते उगवताना बिया दाखवल्या त्या उगवलेल्या, आणि ते मी काल लावलेलं आहे या बादलीमध्ये. काल संध्याकाळच्या वेळेला लावले. याच्यामध्ये मी शेणखत टाकलेलं आहे आणि साधी गार्डनची माती टाकलेली आहे आणि गांडूळ खत एक टाकलेलं आहे. आणि माझी हरभऱ्याची भाजी पहा छान तयार झालेली आहे. आणि हे आंब्याचं रोप मी काल लावलेलं आहे, आणून जवळजवळ 3 आठवडे झालं होतं आणि त्याला एक आंबा सुद्धा आलेला आहे. हे 12 आंब्याचं रोप आहे. मागे सुद्धा एकदा मी व्हिडिओ केला होता, तर तो तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ पाहू शकता. प्रत्येक वेळेला नवीन तरी माहिती काय द्यायची, पण हो, याची पूर्ण काळजी कशी घ्यायची ही मागील व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही नक्की जाऊन तुम्ही ते चेक करा. आणि व्हिडिओ पण खूप मोठा होतो सर्व माहिती सांगत बसले तर. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.